पुढची मोठी बातमी, ड्रग्जमधून मिळणाऱ्या पैशातून दुबईत मालमत्ता खरेदी केल्याचा संशय. सलीम डोलाच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सलीम डोलाची मुंबई गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी करण्यात आली आहे. तर सातारा ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट 7नं डोलाची चौकशी केली आहे आणि त्यानंतर म्हैसूर ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणात युनिट 2 कडून 30 मे पर्यंत चौकशी करण्यात आली. सध्या सलीम डोला न्यायालयीन कोठडीमध्ये असून सोमवारी युनिट 6 त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे आणि या चौकशीत ड्रग्ज विक्रीतून मिळणाऱ्या काळ्या पैशांपैकी सुमारे 30% रक्कम डोलाकडे जात असल्याची माहिती. या पैशातून डोलानं दुबई मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आहे. तर काळ्या पैशातील काही हिस्सा पुन्हा ड्रग्ज सिंडिकेट चालवण्यासाठी आणि विस्तारासाठी वापरल्याचा आरोप आहे. 2023च्या गाजलेल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात एनसीबीनं काही दिवसांपूर्वी डोलाला अटक केली होती. डोला हा दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित ड्रग्ज नेटवर्कमधील महत्त्वाचा सदस्य असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. तुर्कस्तानमधून हद्दपार करून प्रथम दिल्लीत आणण्यात आल्यानंतर डोलाला मुंबईत अटक करण्यात आली. 20 मे 2025 रोजी चेन्नई कारागृहातून अटक करण्यात आलेल्या फैजल जावेद शेखच्या चौकशीतून तपासाला आता वेग आलाय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संकेत, आपण एकंदरीत पाहिलं तर डोलाला ज्यावेळेला अटक केली त्यावेळेला एक गोष्ट स्पष्ट होती की भारतात चालणारे जे ड्रग सिंडिकेटचे रूट्स आहेत ते कुठेतरी डोलाच्या आशीर्वादाने खरं तर चालत होते. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी होती की डोला हा थेट दाऊदशी संबंधित होता आणि त्यासाठी डोला याची अटक खूप जास्त महत्वाची होती. ती नंतर आपण पाहिलं की करण्यात आली, त्याला दिल्लीत आणण्यात आलं, दिल्लीतून मुंबईत आणण्यात आलं आणि मुंबईत त्यानंतर डोलाची चौकशी करण्यात आलेली आहे. आता जरी त्याला न्यायालयीन कोठडी असली तरी युनिट 6 जे आहे क्राईम ब्रांचचं ते लवकरात लवकर डोलाचा ताबा घेण्याची शक्यता आहे. पण या आतापर्यंत जी चौकशी झाली आहे त्यात एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे भारतात रूट होणारे जितके ड्रग सिंडिकेट, ड्रग कन्साइनमेंट असतील किंवा त्या ड्रग कन्साइनमेंट मधल्या मटेरियलची विक्री असेल त्याची टक्केवारी डोलाला जायची आणि जवळपास 30% त्यातला जो प्रॉफिट असतो, नफा असतो, तो खरं तर डोला घ्यायचा. आणि अर्थात आपण जर पाहिलं तर ज्या कारवाया झाल्या 1000 करोड 1500 करोड या रेंज मधल्या कारवाया आहेत आणि हजारो कोटींच्या खर्च या सगळ्या डील्स गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या आहेत. त्याच्यामुळे अर्थात खूप मोठा पैसा जो आहे तो डोलाकडे वळवला गेला आहे. आणि डोलाने त्या पैशांचं केलं काय तर तपास यंत्रणांना असा संशय आहे की दुबईमधल्या ज्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, ज्या मालमत्ता आहेत, तिथे त्यांनी ते सगळे पैसे जे आहेत ते इन्व्हेस्ट केले, तिथे प्रॉपर्टीज त्यांनी विकत घेतल्या आणि डोलाच्या ज्या दुबईच्या ज्या मालमत्ता आहेत ते याच ड्रग सिंडिकेटच्या पैशातून आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याचसोबत एक रिइन्व्हेस्टमेंट आपण म्हणतो, तर डोलाने हा जो पैसा आला यातून पुन्हा रिइन्व्हेस्टमेंट कशात केली तर ड्रग्सच्या व्यवसायातच केली. म्हणजे ड्रग्सचे रूट किंवा ड्रग्सचे सिंडिकेट ठरवणे असतील त्याच्यामध्ये ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. असे दोन खरं तर आता निष्कर्ष जे आहेत ते पोलिसांनी काढलेले, तपास यंत्रणांनी काढलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता डोलाची पुढे चौकशी होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी युनिट 6 देखील आता डोलाचा ताबा घेण्याची शक्यता आहे. संकेत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.